चौकशीवरती आपलं लक्ष असणारच आहे। पुढची बातमी देखील या संदर्भातच आहे। भोंदूबाबा खरात विरोधातील प्लॅनची कुणालाही कल्पना नव्हती। महिलेच्या तक्रारीनंतर खरात विरोधी पोलिसांच्या कारवाईला वेग आला। मुख्यमंत्री फडणवीसांनी ग्रीन सिग्नल देताच पोलीस ऍक्शन मोडवरती आले। खरातांचे राजकीय प्रशासकीय संबंध लक्षात घेऊन गुप्त प्लॅन तयार करण्यात आला आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर तपशील बघूयात। भोंदूबाबा खरात विरोधात महिलेच्या लैंगिक शोषणाच्या तक्रारीनंतर हालचालींना वेग आला। फिर्यादी खरात विरोधात तक्रार देण्यास तयार होताच वरिष्ठांना तात्काळ माहिती देण्यात आली। मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील कारवाईला ग्रीन सिग्नल देताच पोलीस ऍक्शन मोडवर आले। खरातचे राजकीय प्रशासकीय संबंध लक्षात घेऊन गुप्त प्लॅन तयार करण्यात आला। सुरुवातीला तक्रारीचा ड्राफ्ट तयार करण्यात आला। ड्राफ्टमध्ये खरातचे नावही टाळलं। पोलीस कर्मचाऱ्यांना केवळ बंदोबस्ताचे आदेश दिले। खरी माहिती गुप्त ठेवण्यात आली। 5 स्वतंत्र पथकं तयार करण्यात आली। कुणालाही प्लॅनची पूर्वकल्पना नव्हती। सिव्हिल ड्रेसमधील टीम पूर्ण वेळ खरातच्या घराबाहेर तैनात होती। क्राइम ब्रांच आणि गुंडा स्क्वॉडचा ऑपरेशनमध्ये सहभागही होता। संशय टाळण्यासाठी परिसरात चोर घुसला असा बहाणा पोलिसांनी केला। चोर शोधण्याच्या नावाखाली पोलिसांनी शिताफीने खरातच्या घरामध्ये एंट्री केली। खरात घरात असल्याची खात्री होताच वरिष्ठांना गुप्त संदेश मिळाला। क्राइम ब्रांचनं तात्काळ खरातला ताब्यात घेऊन पुढील अटकेची प्रक्रिया सुरू केली। तर गोंधळ झाला। कुटुंबियांकडून पोलिसांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला। कोणत्याही दबावाला न जुमानता पोलिसांनी अटकेची प्रक्रिया पूर्ण केली।